नमस्कार सर्वांना. एक असा आज भावनिक विषय आपण घेणार आहोत, जो विषय ऐकल्यानंतर तुमचं देखील मन हेलावून जाईल, तुम्हाला देखील अश्रू आवरणार नाही, अशा प्रकारची आठवण. तर नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर चला आपण आपल्या विषयाकडे वळू. तर विषय असा आहे की तुम्ही तर सर्वजण ओळखताच की मी शिक्षिका या नात्याने अनेक ठिकाणी अनेक वर्ष नोकरी केली. तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही आठवणी असतातच. विद्यार्थ्यांशी रिलेटेड असतात, स्टाफशी रिलेटेड असतात किंवा पालकांशी रिलेटेड असतात. पण आजची आठवण ही विद्यार्थ्यांशी निगडीत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांशी, म्हणजे जास्त विद्यार्थ्यांशी नाही, एका विद्यार्थ्याशी. तर कसं असतं, वर्गात अनेक प्रकारची मुलं असतात. काही शांत असतात, काही हुशार असतात, काही मध्यम असतात, काही सामान्य असतात. तर अशाच एका कॅटेगरीतला एक माझा विद्यार्थी. आता आपण इथं नाव पण घ्यायचं नाही, पण एक मुद्दा मी सांगते की घटना सत्य आहे. आणि ही घटना ही माझ्याच वर्गात माझ्याच विद्यार्थ्यासोबत घडलेली आहे. ती ऐकून तुम्हाला म्हणजे काय वाटलं, म्हणजे तुम्हाला कुठं असं भूतकाळात गेल्यासारखं वाटलं, नक्की तुमची मनोभूमिका काय निर्माण झाली, ही गोष्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळू. तर माझ्याकडे 2 वर्ग होते. 2 तुकड्या माझ्याच नावावर होत्या. आणि विद्यार्थी आता 2 तुकड्या एक शिक्षक सांभाळतो, तेव्हा त्याची काय दुर्दशा होते ते मला विचारा. कारण हे काम मी अनेक वर्ष केले. मुख्याध्यापकांना कामं असतात म्हणून एखादा शिक्षक असा गाठायचा जो काही जास्त तक्रार करणारा नसावा, आणि त्याच्याकडे तो मुख्याध्यापकाचा वर्ग दरवर्षी दिला जायचा. असो, झाले गेले गंगेला मिळाले. आता तर हा विद्यार्थी खूप खोडकर, दिसायला इतका सुंदर, स्मार्ट, सगळ्यात स्मार्ट, तितकाच खोडील, अभ्यासात बऱ्यापैकी होता. अगदी हुशार पण म्हणता येणार नाही, 60% वाला असं म्हणून, 60% विद्यार्थी असं आपण धरून चालू. तर तो खोडकर होता, गुणी पण होता, प्रामाणिक होता. तर कसं व्हायचं, हा ग्राउंडवर खेळायला गेला म्हणजे आता लहान सुट्टी असेल, मोठी सुट्टी असेल किंवा शाळा सुटलेली असेल, तर त्याला खूप म्हणजे खूप खोड्या करायची सवय. जाता जाता एखाद्याला ढकलून द्यायचं, जाता जाता कोणाला तर काहीतरी म्हणून पळायचं, पाठीत मारून पळायचं, असा विषय होता. मग हा विद्यार्थी नेहमी खोड्या करायचा. त्यामुळे आम्हाला, आणि हां, एक गोष्ट, ह्यानं मारून जर एखादा विद्यार्थी रडत आमच्याकडे आला किंवा मी वर्ग शिक्षिका म्हणून माझ्याकडे आला की हा काय करायचा, तो वर्गात येऊन सांगायच्या अगोदर मधूनच कुठनं तरी कट्ट्यावरून चढून वर्गात येऊन भोंगा पसराय माझ्यासमोर. तर असं चाललेलं. आता आम्हाला तर काय सगळे विद्यार्थी हँडल करायचे असतात. हो ठीक आहे बाबा, ऐकायचं, काय तर सांगायचं, पालकांना बोलवायचं, पालकपेटीवर सह्या घ्यायच्या, असं करू नका, तसं करू नका, हे ते चर्चा व्हायची. तो हुशार आहे पण चावट आहे, अशा गोष्टी चालायच्या. मग एकदा आम्ही सहलीला गेलो. सहलीला गेल्यानंतर तिथं पण समुद्रकिनारी सहल आम्ही नेली होती. तिथं पण त्यानं खूप खोडकरपणा केला. आता ती घटना माझ्या समोर, डोळ्यासमोर आज पण उभा राहते. सगळे विद्यार्थी असे, आम्ही शिक्षक, आता शेवटची लाट जी छोटी येते तिथं सगळे असे वळीन उभा केलेले, विद्यार्थी जास्त होते, संख्या जास्त होती, त्यामुळे प्रत्येक 20-25 विद्यार्थ्याच्या शेजारी शिक्षक असे उभे होते. तर हा अचानकच आत गेला ह्याच्यामध्ये, त्या लाटेमध्ये, आणि अक्षरशः त्याला ओढून काढताना दुसरे शिक्षक पूर्ण भिजले देखील. तर असा हा खोडकर विद्यार्थी.
त्यानंतर आम्ही त्यांच्या पालकांना बोलवून घेतलं. आता ह्याला सहलीला पैसे देऊ नका म्हटलं, वगैरे 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 गोष्टी झालं. मग पुढं सुट्ट्या संपल्या, दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या झाल्या, विद्यार्थी सगळे शाळेत यायला लागले. पण हा काय शाळेत आला नाही. शाळेत नाही आला तर कोणतरी पोरं म्हणाली, अरे ते तुमच्या शेजारचा तो समजून चाला, त्याला आपण ओम म्हणूया. अरे तो का नाही आला ओम? तर ती पोरं सांगायची, ओम तू आजारी आहे. मग आम्ही शिक्षक म्हणायचो, आजारी खेळणार होता, सुट्टी आहे म्हटल्यावर फटाकडे जास्त उडवले असतील, घशात सगळा धूर गेला असेल, किंवा काहीतरी खाल्लं असेल तळलेलं, म्हणून आजारी पडला असेल, असं आम्ही म्हणायचो. आता सर्वसामान्यपणे असे दिवस जात होते. तर ह्याचं वागणं हे रोजचं असंच असायचं. पण सुट्टीनंतर तो काय 1 महिना शाळेत आला नाही. आम्हाला पण थोडं आश्चर्य वाटलं. अरे म्हटलं काय ह्याला काय झालं आहे, म्हणजे 1 महिना नाही म्हटल्यावर. मग आता त्यांच्या पालकांना निरोप दिले तर पालक पण कोण आले नाहीत, घरातलं कोणच नाही आलं. 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, 1.25-2 महिने झाले. खोडकर असला तर शाळा चुकवत नव्हता. तर आम्हाला पण प्रश्न पडला की काय झालं असेल. पण एक दिवशी त्याची आजी आली आणि म्हणाली की त्याला आता त्याची तब्येत बरी नाही आणि त्याला कोल्हापुरात ॲडमिट केलं आहे. तर म्हटलं इतक्या दिवस एवढं काय झालं? तर काय नाही, त्याला तापच यायचा, भयंकर ताप यायचा. आता इतका ताप येतोय म्हटल्यावर कुठलेही पालक अर्थातच काळजी घेणार. पण आम्हाला असं वाटायचं की दरवेळी विद्यार्थ्याची, आपल्या पाल्याची चौकशी करणारे पालक 1-1.5 महिना आले कसे नाहीत. मग शेजारच्या पण मुलांना माहीत नव्हतं की बाबा ह्याला झालं आहे काय. तर असे दिवस जात होते आणि कुणालाच काय माहिती नव्हतं. असेच आम्ही सगळे शाळेत गेलो, प्रार्थना झाली, वर्गात मुलं गेली, दिवस असाच चालू झाला, म्हणजे रेग्युलर रुटीन. इतक्यात कोणीतरी विद्यार्थी ऑफिसमध्ये पळत गेला आणि मुख्याध्यापकांना म्हणला, सर तुम्हाला काय समजलं का? तर सर म्हणले, काय समजलं का, काय झालं? म्हणजे त्यांना काय ना. तर म्हणले असं झालं, ओम वारला म्हणजे मयत झाला. वारला? ते लिहित होते, हातातला पेन खाली ठेवला आणि जागेवर चढदीशी उठून उभा राहिले आणि एका पोराला पाठवलं, जा रे त्या सगळ्या शिक्षकांना बोलवून आण. मग इकडं ऑफिस होतं, तिकडं असे आडवे सगळे वर्ग होते. पटापट सगळ्यांना ताबडतोब बोलवले म्हणून सांगितलं. लगेच आम्ही सगळे एकत्र गोळा झालो आणि काय झालं असेल काय नाही. पण अद्याप कुणालाच माहीत नव्हतं की तो कशाने आजारी होता आणि त्याला काय झाले म्हणून. पण त्याला आजार झाला होता तो ब्लड कॅन्सर. आता ब्लड कॅन्सर कशाने झाला, काय झाला, हा डॉक्टरांचा विषय, आपला विषय नाही. पण झालेला आणि अगदी म्हणजे 1 महिना, 2 महिने पकडा, इतका खेळकर असणारा, दमवणारा, गोरा गोमटा, छान दिसणारा विद्यार्थी असं होऊ शकेल? अक्षरशः आम्ही सगळे धाय मोकलून रडलो. ज्या विद्यार्थ्यावर आम्ही इतके ओरडायचो, ज्याला आम्ही इतकं घाबरायचो, ज्यानं सहलीला आधी पैसे भरले की आमच्या अंगावर सरकन काटा यायचा, त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताना अंगावरती शहारे आले आणि सगळे रडायला लागले. अर्धा तास आम्ही कोणाशी बोललो नाही, काय नाही. तिकडं वर्गात दंगा चाललेला, मुलं आतबाहेर करत होती, पण तिथनं जागा नाही सोडावीशी वाटली. झालं 4 दिवसांनी भेटलो, पालकांना भेटलो. म्हणजे त्यांच्याकडं बघण्याची ना, आमची त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची आमची म्हणजे डेअरिंगच होत नव्हती, धाडस होत नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते, जेव्हा त्यांच्या घरी आम्ही गेलो
असं म्हणतात की आईची माया कत्लाची आणि बापाची लोखंडाची, म्हणजे बाप दाखवून देत नाही. पण जेव्हा आम्ही त्याच्या आईच्या डोळ्यात बघितलं आणि जेव्हा ती पहिला एकच शब्द बोलली की मॅडम, आता माझ्या पोराची गैरहजेरी लागते म्हणून तुम्ही तक्रार करायला येण्याची गरजच उरली नाही. आता त्याचं नावच हाजरीतनं निघून गेलं. आता तुमच्या शाळेच्या आवारात तो कधी दिसणार नाही. आणि मग तिनं बऱ्याच आठवणी सांगितल्या. आता तिचं जे मनात आलं ती बोलली, त्याच्यात काय राग नव्हता, काय नव्हतं. एक आठवणी होत्या, क्रूर आठवणी. त्या क्रूर अशा की त्याचा शेवट चांगला झाला नव्हता. आज या घटनेला 20 तरी वर्ष झाली, 20 वर्ष झाली. पण त्याच्या आईचा चेहरा आमच्या डोळ्यापुढून हलतच नाही. आणि दुसरं म्हणजे स्टाफमध्ये ती बातमी आल्यानंतर आम्ही सगळ्या शिक्षकांनी केलेला आक्रोश, परत सगळी मुलं एकत्र बोलवून भावपूर्ण वाहिलेली श्रद्धांजली, आणि त्यावेळी ढासाढासा रडणारी पोरं. त्याला तो मारायचा, ती पण पोरं म्हणली, टीचर त्याला मारायला नाही पाहिजे, मारू द्या आम्हाला, मारलं तरी तो चांगला होता, त्याच्याकडे कुठली पण वस्तू मागवली तो लगेच द्यायचा. तर असं असतं. तर अशा काही आठवणी असतात. अशाच काही बऱ्याचशा आठवणी आहेत आमच्यासोबत शिक्षक या नात्यानं मला सांगायचे. जर तुम्हाला आवडल्या, तुम्हाला वाटलं आहे का, इथं कुणाच्या नावाचा उल्लेख नाही करायचा मला, काही नाही, कुणाच्या भावनेवरची जखमेवरची अशी खपली नाही काढायची. फक्त एक शिक्षक म्हणून माझ्या समोर ज्या घटना घडल्या त्या सत्य घटना, ही कुठली स्टोरी नाही, हे वास्तव आहे. तर कशी वाटली असं पण मी विचारणार नाही. तुमच्या भावना व्यक्त करा कमेंट बॉक्समध्ये जाऊन.